आणि दरम्यान गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी या संदर्भामध्ये नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। आपल्यासोबत गृहराज्यमंत्री पंकज भोयर सर आहे। सर, ATSनी जी कारवाई केली त्यामध्ये आता माहिती पुढे आली आहे की ज्या तरुणांची चौकशी केल्यानंतर त्यांना तर सोडून दिलं, मात्र त्यांचे मोबाईल जप्त करण्यात आले। नेमके कशासाठी जप्त करण्यात आले आणि काय स्टेटस आहे कारवाईचं? शहजाद भट्टी नावाचा आतंकवादी जो पाकिस्तानमध्ये बसून भारत देशामध्ये महाराष्ट्रामध्ये काही आतंकवादी कारवाया घडून आणण्याच्या प्रयत्नामध्ये होता, म्हणून त्यांनी राज्यातल्या काही तरुणांना हाताशी धरलं होतं ते समाज माध्यमाच्या माध्यमातून, आणि काही जणांच्या खात्यामध्ये ऑनलाईन पेमेंट देखील ट्रान्सफर केल्याची माहिती त्या ठिकाणी ATSला होती। त्याच्यामुळे ज्या तरुणांना ताब्यात घेतलं त्यांचे मोबाईल त्या ठिकाणी हस्तगत करण्यात आले आहे आणि त्यांचा डेटा त्या ठिकाणी ड्राईव्ह करण्याचं काम चालू आहे की नेमकं किती दिवसापासून हा आतंकवादी ह्या मंडळींच्या संपर्कात होता आणि नेमकं यांचं काय नियोजन होतं हे तपासण्यासाठी पुढील चौकशी त्या ठिकाणी चालू आहे। ज्या तरुणांची चौकशी करण्यात आली त्यांनी काही मोबाईलचा डेटा डिलीट केला असं काही पुढे आलं होतं? सगळ्याच तरुणांचा याच्यामध्ये जाणून बुजून सहभाग आहे असं देखील नाही। काही जणांचा काही कारण नसताना देखील त्याचा त्या ठिकाणी संपर्क आला, त्याच्यामुळे चौकशीच्या दरम्यान जे गंभीर काम त्या ठिकाणी कोणी काही केलं त्यांच्यावरतीच कारवाई त्या ठिकाणी चालू आहे। परंतु अजूनही ATSने प्रत्येकाचा मोबाईल त्या ठिकाणी त्याचा संपर्क झाला होता त्या संदर्भात सखोल चौकशी करण्याकरता ते मोबाईल ताब्यात घेतलेले आहे।